श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहता. चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर हा व्हिडिओ जो आहे तो पहिल्या माळे दिवशीचा व्हिडिओ आहे. ज्या दिवशी आपला घट बसणार होता त्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा. तर पहिल्या माळेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. देवी चरणी मी प्रार्थना करते की तुम्हा सगळ्यांच्या जे बी काही इच्छा आहेत तर त्या सगळ्या पूर्ण हो, हीच मी देवीला प्रार्थना करते. आणि माझ्या व्हिडिओला आता सुरुवात करते मी, कारण हा व्हिडिओ खरं तर मला कालच यायला पाहिजे होता. पण मी काल म्हणजे आज सकाळी जो व्हिडिओ टाकला होता कामाचा, तर तो आणि हा म्हणजे अमावस्या दिवशीचा आणि हा दोन्ही व्हिडिओ एकत्रच मी एडिट करून ठेवले होते. पण नंतर एक तर त्याचाच पावसाचा पण आवाज आला आणि त्यातल्या त्यात मला ते व्यवस्थित पण वाटत नव्हतं, कारण पुढे अर्धा अमावस्याचा आणि अर्धा घट बसायचा व्हिडिओ ते व्यवस्थित मला वाटतच नव्हता. त्यामुळे मग मी व्हिडिओ पूर्ण डिलीट मारला आणि डबल तो सेपरेट पाठवला आणि आता हा सेपरेट पाठवते. एकाच दिवशी दोन व्हिडिओ पाठवते. हा जो व्हिडिओ आहे तो संध्याकाळी येईल आणि तो व्हिडिओ सकाळीच पाठवला होता मी. तर इथे घटा दिवशी ना गुरुमामा आम्हाला म्हणजे सगळ्याच गावामध्ये त्यांनी ना म्हणजे पत्रवाळी आणून देतात, कारण म्हणजे त्यांच्यातून जी पत्रवाळी आपल्याला येते तर त्याच्यावर घट बसवायचा असतो, अशी पद्धत आहे आमच्या गावामध्ये. पण ह्या वर्षी गुरुमामांनी पत्रवाळ्या काही तयार केल्या नव्हत्या. पण आमच्या मिस्टरांना आम्ही म्हणलं होतं की राहू द्या, नाही तर नाही आपण बसू की आपले चाफ्याचे जे पानं असतात तर त्याच्यावर. पण त्यांचं नसतं की आम्ही जे बी काही त्यांना मागितलं तर ते त्यांची द्यायची तयारी असते आम्हाला. असं त्यांनी ठरवून ठेवलेलं असतं की मला घरच्यांनी जे बी काही मागितलं तर मी त्यांना काही करून आणून देणारच. त्यामुळे ना आम्ही नको नको म्हणले तरी पण त्यांना कोण सांगितलं माहीत नाही, वडाच्या पानापासून पत्रावळी बनवतात आणि त्याच्यापासून आपला घट बसवायला असतो त्याच्यावर. हे त्यांना कोणीतरी सांगितलं असेल बाहेर, ते आम्हाला पण नव्हतं माहिती. तर त्यांनी अगोदर आम्हाला चाफ्याची पानं आणून दिले, पुन्हा वावरी आणून दिले. आजच्या दिवशी माती म्हणायची नसती म्हणे, वावरी म्हणायची असते. तर वावरी आणून दिले आणि नंतर अजून आम्हाला नागवेलीचे पानं आणून दिले, म्हणजेच खायचे पानं आणून दिले. म्हणजे सगळं सामान त्यांनी आणून दिलं. आम्हाला सांगितलं अजून काय पाहिजे काय पाहिजे, पण आम्ही म्हणलो आता काही नाही पाहिजे आम्हाला. तरीसुद्धा त्यांनी मनानंच ते म्हणजे वडाचे पानं आणले घरी. ते धुवले स्वच्छ त्यांच्या हातानं आणि नंतर त्याची पत्रवाळी करायला घेतली. तर आम्ही म्हणलं अहो तुम्हाला राहू द्या, एवढा कुठाना कशाला करताय म्हणून. पण त्यांनी काही कोणाचं ऐकलं नाही. तर त्यांनी म्हणजे आपलं जे उदबत्ती असते त्या उदबत्तीच्या काड्या तोडून घेऊन त्यांनी ते आम्हाला पत्रवाळी बनवून दिली आणि मग त्याच्यावर मग नंतर घट बसवायची तयारी आमची सुरू केली मी. तर इथं आता माझं कलश मांडायला चालू आहे. माझा कलश तर पहिलाच असतो 12 महिने देवघरावर, तुम्हाला तर माहितीच आहे. पण तोच घासायला वगैरे बाहेर काढला होता आणि 2 दिवस तो नारळ आहे तो मी पाण्यात ठेवला होता, कारण ह्यावेळेस पाणी काही लवकर मी बदललं नव्हतं, त्यामुळे तसाच राहून गेला होता. तर नारळ पाण्यात ठेवला तर नारळ अजून जास्त हिरवागार होतो, आपला फुटलेला आहे तो. आणि आजच्या दिवशी ना पूर्ण देव जे आहेत तर पंचामृताने धुवावे लागतात. त्यामुळे इथं पहिल्यांदा गणपती बाप्पाची पूजा करून घेते मी. पहिल्यांदा गणपती बाप्पाचं अभिषेक करून घेतला पंचामृताने आणि नंतर आपले जे देवी आहेत अन्नपूर्णा देवी, येडेश्वरी देवी आणि तुळजाभवानी ह्या तिघीचा अभिषेक करून घेतला मी. आणि घट जो आहे तो सगळी तयारी करून घेतली होती. घटाच्या खाली मी आधी स्वस्तिक काढून घेतलं होतं, म्हणजे पत्रवाळी ठेवली होती तिथे. आणि नंतर मग काकू, आता देव मी टेबलावर मांडले ते, तर काकू काय म्हणले की हिथंच आणून दे की मी हिथंच घट बसवते, कारण त्यांना विश्वास नाही आहेत कोणाचा. त्यांना काय वाटतं की माझा हात लागल्याशिवाय ते घट व्यवस्थित नाही येत असं वाटतं. आणि ह्यावर्षी माती आम्हाला कोरडी काही भेटली नाही, सगळा चिक्कुलच होता, वावरीचा सगळा चिक्कुलच होता. त्यामुळे मग व्यवस्थित काही येतच नव्हतं. पण तरी काकू म्हणजे नाही, मला आणून दे, माझ्यापाशी माझी इथं बसवते मी, बसून इथं खाली. त्यामुळे मग मी त्यांना जामुंडाय विचे ओम एम भ्रीम क्लीम जामुंडाय विचे ओम एम भ्रीम क्लीम जामुंडाय विचे ओम एम भ्रीम क्लीम जामुंड. तर आता इथं तुळजाभवानीचा, येडेश्वरी देवीचा आणि अन्नपूर्णा देवीचा मी अभिषेक करते. त्यामुळे मग 9 मंत्र म्हणत मी त्यांचा अभिषेक केला होता. तर इथे बघा, मी तुम्हाला मगाशी बोलले होते की सगळं बाहेरच काकूला आणून दिलं होतं, कारण काकूला काय वाटतं की मला नाही येत घट बसवायला व्यवस्थित, मी नाही नीटनेटकं बसवू शकत. त्यामुळे वर्षाला ना मी सगळं करते. फक्त जे म्हणजे वावरी आहे ते वावरी कालवायची आणि त्याच्यात ते धान्य पेरायचं, ते काम प्रत्येक वेळेस काकूचंच असतं, कारण ते कधीच कोणाला करू देत नाहीत त्यांनी. मी जरी करायला लागले तरी ते जवळ तरी येऊन माझ्यापाशी बसतात. त्यामुळे मी म्हणले की धरा, तुम्ही जिथं बसला तिथं मी आणून देते, तुम्ही सगळं टाकून द्या, मग मी देवापाशी नेते आणि मग ते व्यवस्थित ठेवते.
त्यामुळे मग काकूनं निम्मा आणि काकूचा निम्मा हात लागला आणि माझा, कारण काकूचं जे माहेर आहे ते येडेश्वरी येरमाळा माहेर आहे. त्यामुळे काकूला वाटतं देवी माझी आहे, माझी देवी आहे ती, मी त्या गावची आहे, तिच्या गावची मी आहे. त्यामुळे मग काकूला वाटतं की घाटाला माझा थोडा तरी हात लागायला पाहिजे. पण उठून तिथपर्यंत उभा राहू शकत नव्हत्या, कारण मी आता वरी देव ठेवलेत, त्याच्यामुळे काकू उठून करू शकत नव्हत्या. त्यामुळे मग बाहेरच दिलं होतं. काकूने सगळं सामान वगैरे टाकलं त्याच्यावर, धान्य आहेत ते सगळं, त्याच्यामध्ये करडी, पुन्हा जवस, गहू, ज्वारी, असं 5-7 धान्य जेवढे आपल्याला भेटेल तेवढे त्याच्यावर टाकायचे असते. आणि मग बाकीचं मी सगळं घरात नेल्याच्यानंतर बाकीची जी पुढची प्रोसेस आहे त्यात सगळी मी घरात गेल्याच्यानंतर केली. त्याच्यावर आपले नागवेलीचे पानं ठेवायचे, पाणी वतायचं, त्याच्यामध्ये 1 रुपया सुपारी हे सगळं मी त्याचं टाकलं तिथे गेल्याच्यानंतर, माळ वगैरे. काकू म्हणजे एवढी प्रोसेस बाहेर करायला काही नाही होत, त्यामुळे दे बाहेरच म्हणून बाहेरच आत दिलं मी. इथं शिवानी व्हिडिओ करत होती तर काकूचं म्हणणं की थांब जरा, मला डोक्यावरून पदर वगैरे घेऊ दे नीटनीटका आणि मग माझा फोटो काढ, व्हिडिओ कर. पण काकूने नंतर डोक्यावर पदर घेतला आणि नंतर व्हिडिओमध्ये शूट करून घेतलं. आणि काकूला माहिती आहे आता व्हिडिओ करताय म्हणून. पण काकू असताना व्हिडिओ एडिट करता येत नाही, कारण काय होते ना, आता मी कोणाला बोलायले काय बोलायले हे काकूला माहीत नसतं. मग काकूमध्येच काहीतरी बोलतात, मग व्हिडिओमध्ये दोघीचा आवाज येऊन नाही जमत, मग मला डबल व्हिडिओ एडिट करावा लागतो. त्यामुळे मी काकू बाहेर जाण्याची वाट बघते. जेव्हा काकू बाहेर जातील तेव्हा मी व्हिडिओ एडिट करते. कारण तुम्हाला तर माहितीच आहे की जसं जसं वय वाढेल तसं माणसाचं तोंड गप्प बसत नाही. किती बी जरी त्या माणसानं प्रयत्न करू द्या की आता मी गप्प बसणार आहे, काहीच बोलणार नाही आहे म्हणलं तरी त्यांचं तोंड राहत नाही. किती राग येऊ द्या. आता आपण एखाद्या वेळेस काकूला राग केलं समजा, मग म्हातारे माणसं कोणी असू द्या आपल्या घरामध्ये, आपण जर त्यांना राग केलं तात्पुरतं म्हणतील की मी आता बोलणार नाही, मी कोणालाच काही म्हणणार नाही, मी गप्पच बसते, असंच करते. पण नाही, त्यांचं तोंड गप्प बसतच नाही. त्यामुळे मी व्हिडिओ एडिट करायचं थोडं टाळते, म्हणून माझे थोडे व्हिडिओ उशिरा येत आहेत. तर असो जाऊ द्या, म्हातारा माणूस घरात असल्याशिवाय पण घराला शोभा नसते. उद्या जर म्हातारा माणूस घरातलं आपलं कोणी जर एक माणूस कमी झालं तर मग आपलंच घर एकदम सुनं वाटतं. त्यामुळे असावं कोणीतरी एखादं म्हातारा माणूस घरामध्ये, त्या म्हातारा माणूस असल्याशिवाय पण आपल्या घराला शोभा नसते. तर असो जाऊ द्या, आता विषय नको आता जास्त हे व्हायला. तर इथं माझे आता घट वगैरे मी सगळा बसवून घेतला. काकूनं बाहेर धान्य वगैरे टाकून दिली आणि नंतर मग घरात आल्याच्यानंतर मी पाण्याचा सुतोडा मारला आणि नंतर पानं वगैरे लावले त्याला खायचे. आणि मग मला डबल कुटाणा झाला. मी एवढं सगळे मांडणी केली देवाची, सगळे देव मांडले, सगळं केलं. दिव्याची पूजा करून घेतली मी. दिव्यासाठी अगोदर तांदळाचे खाली एक फूल तयार केलं, त्याच्यावर तो दिवा ठेवला, दिव्याला हळदी कुंकू लावलं, दिव्याला फुलं वाहिले आणि नंतर मग पूर्ण तयार झाल्याच्यानंतर आता माळ करायची आहे. माळ तर अडकावायची कुठं, म्हणजे पहिलं डोक्यातच नाही आलं की आता माळ अडकावी लागेल, त्याच्यासाठी तयारी करावी लागेल. पण ते विसरून गेलं माझ्याकडून. नंतर मला पूर्ण हे तुळजापूर देवीचा, येडेश्वरी देवीचे फोटो काढावे लागले, त्याला एक दोरी बांधावी लागली आणि नंतर त्याला माळ करावी लागली. त्याच्यात माझा कंप्लीट 10-15-20 मिनटं गेले, त्याच्यातच खूप टाईम गेला माझा त्याच्यात. आणि मग मला पुन्हा सगळी तयारी केली मी. आणि आता आरती करायची होती, माझं हळदीचं लेपन राहिलं होतं करायचं अजून उंबऱ्याचं, कारण आजच्या दिवशी आपल्या घरात देवी येणार, 9 दिवस देवी राहणार आपल्या घरामध्ये. त्याच्यामुळे स्वच्छपणा, आपलं घर तर सगळं आपण स्वच्छ केलेलं असतं, पण मेन आपला उंबरट्याला हळदीचं लेपन जर केलेलं असलं ना तर देवीला अजून जास्त प्रसन्न वाटतं. त्यामुळे मग होईल तर रोज आपण हळदीचं लेपन करायला पाहिजे झालं तर. त्यामुळे मग ते राहिलं होतं माझं. तेवढ्यातच पाहुणे आले. मला वाटलं ते दुपारून येतील उशिरा, पण ते आले अचानकच. मला सकाळी माझी पूजा चालू तोपर्यंतच. तर ह्या ताई आल्याच्या नंतर ना मी अगोदर चहा वगैरे त्यांना करून दिला. आणि मला रात्री त्यांनी फोन केला होता की आम्ही येणार आहेत म्हणून, पण मला वाटलं येतील दुपारून माझं सगळं झाल्याच्या नंतर. पण माझी देवपूजा चालू आहे तोपर्यंतच त्या ताई आल्या. त्या आल्या होत्या, आमच्या दिराचं माशी घेऊन आल्या होत्या. म्हणजे आमची जी जाऊ आहे मधवी, तर त्यांची मोठी बहीण आहे, त्यांचं माशी घेऊन यायचं राहिलं होतं. त्याचं त्यांनी आज घेऊन आले होते. आजच्या पहिल्या माळ्या दिवशी, म्हणजे दुसऱ्या माळ्या दिवशी लगेचच मासिक होतं आमच्या दिराचं, त्यामुळे त्या आल्या होत्या. तर तेव्हा मला माहीत नव्हतं की त्यांचा भाऊ पण येणार आहे मागून म्हणून. त्या आल्या, अर्ध्या तासानं लगेच त्यांचा भाऊ आला मागून. अजून मला स्वयंपाक करता करता चहा करावा लागला. आणि जेव्हा घाई गडबडीच्या टायमाला आपल्याला स्वयंपाक करावा लागतो, 1-2 पाहुणे वाढतात आणि त्यातल्या त्यात मध्ये चहा करावा लागतो ना, तेव्हा कशी अवस्था होते आणि काय होते
हे ज्यांनी अनुभव घेतला त्यांनाच माहिती, कारण खूप गडबड होते. एकीकडं काय स्वयंपाक करावं हे आधी ठरवलेलं नसतं आणि मग त्यातल्या त्यात भाजीचं टेन्शन आणि त्यातल्या त्यात स्वयंपाक कसा होतो आहे काय होतं आहे, ज्यांना पसंत येतो का नाही हा टेन्शन असतं. पण केलं कसं तरी गडबडीच्या टायमाला आणि 2 वेळेस चहा करावा लागला मला. आणि त्यातलं त्यात शिवानी माझ्या हाताखाली नव्हती त्या दिवशी. नेमकं तिला काहीतरी दुसरं काम लावलं होतं, त्यामुळे ती माझ्या हाताखाली नव्हती. आणि मग ते जेवण वगैरे करून गेले. त्या ताई बारशेहून आल्या होत्या, जेवण वगैरे करून गेल्या. आणि नंतर आमचं एक गटुडं धुवायचं राहिलं होतं, मोठं सातराय बांगवायचं नेमकं राहिलं होतं. तर त्या गेल्याच्या नंतर मग आम्ही नदीवर आलो घेऊन, कारण खूप मोठं होतं. मला 1 2 3 4 5 अगं फिर भी मम्मी बैठी है धुना धोते धोते. तरी ते नदीवर शिवानी पण आमच्यासोबत आली होती. व्हिडिओ करत करत तिथं चालू होतं मध्ये मध्ये बोलणं काहीतरी. तर त्यांनी मोठं धुणं मला धुवू लागली आणि नंतर ते गेले गाडी आणायला, कारण खूप मोठं होतं, मला तेवढं आवरलं नसतं. त्यामुळे इथं थंड पाणी ओतून घेत होते. मग मलाच कसं तरी वाटायला म्हणून मी माझ्याच डोक्याला हात लावत होते इथं. तर असो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. बाय.